रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधागड तालुक्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा आणि राजकीय समीकरणे बदलणारा अभूतपूर्व कौल दिला आहे। या निवडणुकीत मातब्बर नेते विरुद्ध तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ता असा रंगलेला रणसंग्राम मतदारांनी अत्यंत सूज्ञपणे हाताळत कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली न जाता विभागनिहाय विचार करत आपला संमिश्र आणि ठोस निर्णय दिला आहे। या निकालात कुठे प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे, तर कुठे नव्या नेतृत्वाने धाडसी विजय मिळवत राजकीय नकाशावर आपली छाप उमटवली आहे। विशेषतः जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील निकाल हा या निवडणुकीतील सर्वात मोठा आणि चर्चेचा विषय ठरला आहे। या अस्मितेच्या लढाईत भाजपचे उमेदवार आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांचा दणदणीत पराभव झाला आहे। जांभूळपाडा गटातून शिवसेना शिंदे गटच्या शर्मिला शरद बोडके यांनी भाजपला जबरदस्त धक्का देत 2931 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे। नीलिमा पाटील यांना 7129 मते मिळाली, तर शर्मिला बोडके यांनी तब्बल 10,060 मते मिळवत जायंट किलर ठरण्याचा मान पटकावला आहे। राज्य पातळीवरील नेतृत्व आणि संसदीय ताकद पाठीशी असतानाही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा मानला जात आहे। दरम्यान परळी पंचायत समिती गणातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे। येथून प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा 2588 मतांनी पराभव करत विजयाची मशाल पेटवली आहे। सुधागडचा स्वाभिमान, स्थानिक प्रश्न आणि विकासाचा मुद्दा मतदारांनी डोळ्यासमोर ठेवत या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे। या ऐतिहासिक यशानंतर परळी बाजारपेठ आणि जांभूळपाडा परिसरात विजयी उमेदवारांनी भव्य मिरवणुका काढत जल्लोष साजरा केला। ढोल, ताशे, फटाके आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणामून गेला। सुधागड तालुक्यातील हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता आगामी जिल्हा आणि राज्यस्तरीय राजकारणावर प्रभाव टाकणारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दादा, काय सांगाल? जिल्हा परिषद जांभूळपाडा गटामध्ये विजयी झालेले आहात आपण, विजयाचे शिल्पकार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। काय आपली प्रतिक्रिया आहे? नेमकं जनतेचे आभार कसे मानाल? खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे, हा विजयाचा जो उत्सव आहे, हा ह्या सगळ्या जमलेल्या जनतेचा आहे। सर्वसाधारण जनता ही माझ्यासाठी खूप मेहनतीने गेले 15-20 दिवस अतिशय खूप मेहनत करून हा विजय आपण संपादन केलेला आहे। पण हा विजय जो आहे हा सर्व जनतेचा आहे, माझा नसून या जनतेचा आहे। हा दिलेला कौल जनतेने, सुधागडचा कौल आणि आयात केलेला उमेदवार आहे, त्या उमेदवाराला सुधागड वासियांनी धडा शिकवलेला आहे। सुधागड सन्मान समिती असेल, सुधागड स्वाभिमान हे स्लोगन घेऊन आपण जनतेत गेलात आणि त्या स्लोगनला जनतेनं प्रतिसाद चांगला दिला। काय आपली प्रतिक्रिया आहे? सुधागड वासियांनी खरोखर आयात केलेला जो उमेदवार होता त्याच्याकडे न बघता सुधागडची अस्मिता कशी जागी राहील याकडे सगळ्यांनी लक्ष केलं आणि सुधागडकडे बघितलं आणि सुधागडच्या मातीतला उमेदवार निवडून आला आणि आज विजय साजरा करतात। जनतेला कसा न्याय द्याल? काही काय सांगाल? परळी पंचायत समिती गणामधून आपण उमेदवारी करीत होतात आणि दणदणीत विजय झालेला आहे। सुधागडवासियांनी भरभरून प्रेम दिलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? पहिली मी पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेचा आभार मानेन। त्यांनी मला ही संधी दिली, नक्कीच मी या संधीचा सोना करीन। काय सांगाल या यशामागे कुणाकुणाचे हात नेमके आहेत? या यशामागे नक्कीच या माझ्या जनतेचा हात आहे। सर्वसामान्य महिलांचा म्हणा, पुरुषांचा म्हणा, सगळ्यांचा हात आहे। जिल्हा परिषद मध्ये देखील अतिशय अटीतटीची चुरशीची निवडणूक